मी परत संजीवनी द्यावी अशी मला वाटत नाही। आणि यानंतर दिवसभरातल्या इतर सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये। पेरण्यांची घाई करू नका, कृषी विभागाच्या शेतकऱ्यांना सूचना। 15 जून नंतरच मोसमी पावसाचा अंदाज। भंडाऱ्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडांचीही पडझड। वर्ध्यामध्ये 15 दिवसानंतर पावसाची हजेरी, काही ठिकाणी साधारण तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस। या पावसामुळे उकाडा कमी झाला असून शेतकऱ्यांकडूनही समाधान व्यक्त। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 3 दिवसांपासून बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन। प्रशासनानं घेतली कडूंच्या आंदोलनाची दखल, उपोषण सोडण्याची उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांची विनंती। बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आज 3रा दिवस। प्रहारच्या कार्यकर्त्यांचं चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा प्रकल्पामध्ये उतरून जलसमाधी आंदोलन। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। बीडमध्ये गेल्या महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे कांद्याचं प्रचंड नुकसान, कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत। सरकारनं तातडीनं मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। परभणीच्या गंगाखेडमध्ये खळी ते ब्रह्मनाथवाडीमधील मातेश्री पांदन रस्त्याचं काम रखडल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक, जलसमाधी आंदोलन करत व्यक्त केला रोष। निवृत्तीनाथ महाराजांची पालखी कुशावर्त तीर्थावर दाखल। यावेळी नाथांच्या पादुकांचा जलाभिषेक आणि विधिवत पूजा करत पालखी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दिशेनं मार्गस्थ। साताऱ्यात शासनाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या शाहिरी महोत्सवाचं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन। महोत्सवाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद। काल मुंब्र्यात झालेल्या लोकल दुर्घटनेनंतर मनसेचा मोर्चा। मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वामध्ये गावदेवी मंदिर ते ठाणे स्थानक असा मोर्चा। मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि मनसैनिक मोर्चामध्ये सहभागी। मनसेच्या शिष्टमंडळाकडून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन। संभावित अपघात होण्याची शक्यता लेखी पत्राद्वारे 3 महिन्यांपूर्वी वर्तवली होती। रेल्वे प्रशासनानं त्यावर काय कारवाई केली याची लेखी माहिती सादर करा, मनसेची मागणी। मुंब्र्याची रेल्वे दुर्घटना लोखंडी रॉडमुळे झाल्याचाही रेल्वेला संशय। एका लोकलच्या शेवटच्या डब्याला आढळून आले ओरखडे, तर नेहमीपेक्षा जास्त गर्दी, लटकणारे प्रवासीच एकमेकांना घासल्याचंही कारण। रेल्वे दुर्घटनेच्या 2 कारणांची कालपासून चर्चा। डोंबिवलीमध्ये एसी लोकलचा दरवाजा बंद करणं झालं कठीण। प्रवाशांच्या गर्दीमुळे 10 मिनिटं दरवाजा होत नव्हता बंद। डोंबिवलीहून निघणाऱ्या एसी लोकलमधली घटना। मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर प्लॅटफॉर्म नंबर 4 वर आरपीएफ, जीआरपीएफ आणि लोकल पोलीस तैनात। शिवाय प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 4 वरून जाणाऱ्या लोकल मेलगाड्या धीम्या गतीनं पुढे मार्गस्थ। रेल्वे स्थानकांवर गर्दी होऊ नये यासाठी कार्यालयांच्या वेळेमध्ये बदल करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा। भाडेवाढ न करता सर्व लोकल एसी करण्याचाही सरकारचा प्रयत्न, फडणवीसांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी शरद पवारांना धक्का। साताऱ्यातील पाटण तालुक्यातील सत्यजित सिंग पाटणकर आणि काँग्रेसचे प्रांतिक अध्यक्ष हिंदुराव पाटील यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश। मद्यावरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्णय। तिजोरीवरील ताण कमी करण्यासाठी मद्य उत्पादन शुल्कामध्ये वाढ। 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींच्या योजनेचे पैसे बंद होणार। आयकर विभागाकडून उपलब्ध होणाऱ्या डेटामधून कळणार लाभार्थी असलेल्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न। पीओपी गणेश मूर्तींच्या कृत्रिम तलावातील विसर्जनाचा फेरविचार करा। सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची कोर्टाकडे मागणी। मोठ्या गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावामध्ये विसर्जन कसं शक्य असाही सवाल। 11वीची प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवर। आज जाहीर होणारी पहिली यादी आता 26 जूनला जाहीर होणार। यामुळे एकूणच प्रवेश प्रक्रिया लांबणीवर। पालक आणि विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त। बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सुमारे 1,47,546 कुणबी प्रमाणपत्रांचं वितरण, तर 5,900 अर्ज प्रलंबित। राज्यामध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शिंदे समिती गठीत। मालेगाव पालिकेकडून 1033 बोगस जन्म प्रमाणपत्रांची नोंद। या प्रकरणी 50 पेक्षा अधिक जणांना अटक। यामध्ये 25 ते 55 वयोगटातील बांगलादेशी नागरिकांचा समावेश असल्याची किरीट सोमय्या यांची माहिती। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षात 300हून अधिक बालविवाहांची प्रकरणं समोर। यातील 258 बालविवाह थांबवण्यामध्ये प्रशासनाला यश, तर 18 जणांविरोधात गुन्हे दाखल।
बीडमध्ये मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे कांद्याचं प्रचंड नुकसान, कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. सरकारनं तातडीची मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बदलापूर स्थानकावर 2 प्रवाशांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, लोकलमधून उतरत असताना प्रवाशांची एकमेकांना मारहाण. गोरेगाव फिल्म सिटी परिसरामध्ये झाडांची अवैधपणे कत्तल सुरू, स्थानिक आदिवासी आणि पर्यावरण प्रेमींचा आरोप. रॉयल सिने एशिया या फिल्म कंपनीकडून या जागेवर काम सुरू असल्याची माहिती. महिलेला मराठी भाषेवरून हिणवल्याचा आरोप. धुळ्यातील एसबीआय बँकेमध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांनी बँक अधिकाऱ्याच्या कांचिरात टाकल्यानंतर बँकेचे कर्मचारी आक्रमक, काळ्या फिती बांधत केलं काम बंद आंदोलन. हिंदी सक्तीविरोधात घाटकोपरमध्ये मनसे आक्रमक, चारकोपच्या सेंट मेरी स्कूलला दिला अल्टिमेटम. तिसरी भाषा म्हणून सक्तीनं हिंदी भाषा पहिलीपासून शिकवली जाईल असं पत्रक शाळेनं काढल्याची पालकांनी तक्रार दिल्यानंतर मनसे आक्रमक. अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये स्मार्ट मीटर विरोधात नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन. मीटर बसवण्याबाबत जबरदस्ती केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. वाशिम नगरपालिकेच्या घंटागाडी चालक, हेल्पर आणि सफाई कामगारांचं 6 दिवसांपासून काम बंद आंदोलन. किमान वेतन, पीएफ आणि एसआयसीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन. धाराशिवमध्ये जकेकुरवाडी गावामध्ये 350 महिलांकडून वडाची झाडं लावत वटपौर्णिमा साजरी, तर झाडांचं संगोपन करून दरवर्षी याच झाडांचं पूजन करण्याची महिलांकडून शपथ. अहिल्यानगरच्या काष्टीमध्ये विकास कामामध्ये अडथळा आणत वडाच्या झाडांची कत्तल न करता त्यांचं पूर्ण रोपण. भाजपचे श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंग पाचपुते यांच्याकडून 100 वर्ष जुन्या 8 झाडांचं पुनर्रोपण. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये पुरुषांची वटपौर्णिमा. 7 जन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून पुरुष मंडळींकडून गेल्या 16 वर्षांपासून वटसावित्रीचं व्रत. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये गळफास घ्यायचं रील बनवताना खरंच गळफास बसल्याची घटना. प्रकाश बुडा या तरुणाची प्रकृती गंभीर. जालन्याच्या वरुडमध्ये शेतात काम करताना विजेचा धक्का लागल्यामुळे तिघांचा मृत्यू. विनोद म्हस्केंसह मुलगा समर्थ आणि मुलगी श्रद्धाचाही मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर शोककळा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामध्ये अस्वलाच्या हल्ल्यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी. घटनेतील व्यक्ती फणस काढण्यासाठी गेली असता हल्ला झाल्याची माहिती. आणि इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा.